विश्रांतीनंतर आपलं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. हवेची गुणवत्ता चांगली राखली जावी यासाठी स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. यात आपल्या अमरावती महानगरपालिकेनं द्वितीय क्रमांकाचं 50 लाखांचं बक्षीस मिळवत गौरवास्पद कामगिरी केली आहे. हवेची गुणवत्ता राखली जावी याकरता संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम राबवला जातो. या अंतर्गत स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धा 2023-24 घेण्यात आली. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांच्या गटात केलेल्या सर्वेक्षणानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत 3 लाख ते 10 लाख लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अमरावती महानगरपालिकेनं पटकावलं. यासाठी अमरावती महानगरपालिकेला 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅममध्ये ह्यामध्ये विविध मानकं जी आहेत त्या दृष्टीने प्रत्येक महानगरपालिका, नगरपालिका यांनी प्रयत्न करावे लागतात आणि त्याचं विवरण तयार करून त्याचं मानांकन तयार केलं जातं. त्या दृष्टीने मागील कालखंडामध्ये आपण विविध जे उपक्रम राबवले आणि त्याच्यामध्ये मग वृक्ष लागवड असेल, प्रदूषण कमी करणे असेल, यासारखे जे मुद्दे आहेत तर त्या प्रयत्नानुसार हा पुरस्काराचं गुणांकन झालेलं आहे. यामध्ये निश्चितच महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले सर्व नागरिक, जनप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी यांचा मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत शहरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनानं शहरातील विविध ठिकाणी, प्रमुख चौकांमध्ये, शाळा, महाविद्यालय, खेळाची मैदानं इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियानाचे उपक्रम राबवले. मोठ्या प्रमाणावर गलिच्छ आणि अस्वच्छ ठिकाणं स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मोहीम राबवली. यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतलं. तसंच शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता संवाद, स्वच्छता फेरी, स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाद्वारे जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जयपूर इथं 7 सप्टेंबर रोजी स्वच्छ वायू दिवसानिमित्तानं झालेल्या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय वन आणि जलवायू पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना 50 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत हवा शुद्ध ठेवण्यासाठी, त्याची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयानं पुरस्काराची घोषणा केली होती. अमरावती महानगरपालिकेनं आपल्या पर्यावरण स्नेही उपक्रमातून इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनाही आदर्श घालून दिला आहे. यशपाल वरठे, दूरदर्शन बातम्यांसाठी अमरावती. पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.